भाग्य बदलण्यासाठी सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम तसेच आपले केलेले कर्म हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. धार्मिक विधी करणे आणि ज्योतिषीय उपाय म्हणजेच रत्न धारण करणे यासारख्या गोष्टी उपाय उपयुक्त ठरू शकतात, ज्यात तुमची मानसिकता बदलून नवीन कर्म करण्याची क्षमता विकसित करणे आणि योग्य वेळी कृती करणे महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊया काय आहेत ते उपाय जे आपले झोपलेले भाग्य उजळू शकतात. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, भगवान शिव हे हिंदू पौराणिक कथामधील प्रमुख त्रिमूर्ती देवापैकी एक. या तीन देवतांना विश्वातील जीवनाचे निर्माता, परिवनकर्ता आणि रक्षक मानले जाते. जसेच श्रीहरी विष्णू आपले पालनकर आहेत, भगवान शिव हे तारण करतात आणि सृष्टीतील काही ज्या निर्माण गोष्टी आहेत ते देण्याचे काम आपल्याला भगवान ब्रह्मदेव करतात. त्याप्रमाणे आपल्या नशिबातले काही भागलेले जे झोपलेले भाग्य असते ते उजळण्याकरिता आपल्याला काही उपाय करायचे असतात. कारण भाग्याला, नशिबाला देवाची साथ पाहिजे. केलेले कर्म हेच आपले भाग्य बदलू शकते. तसेच सकारात्मक विचार आणि केलेले उपाय हे आपले भाग्य अर्थातच बदलू शकते. आणि भाग्य बदलणारी ही देवता फक्त भगवान शिव. कारण स्वतः भाग्यदेवी त्यांच्या दारात त्यांचं जे मंदिर असते, शिवालय असते, तिथे रोज झाडून काढत असते. तर हे भाग्य बदलण्याचे काम फक्त ती करू शकते आणि तिला फक्त भगवान शिव सांगू शकतात. काय करायचं आहे बघा, 2-3 उपाय मी सांगणार आहे, ते करायचे आहेत आणि अर्थातच बघायचं आहे, तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे की नक्कीच आपल्याला बदल वाटत आहे आयुष्यामध्ये. तर एक पांढरे धोत्र्याचे फूल घ्यायचे आहे, त्याला हळद लावून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे. हे अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि अर्थातच आपले भाग्य उजळू लागते. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो अत्यंत सोपा आहे. त्यामध्ये 101 दाणे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. अखंडित, जे खंडित नसतात, म्हणजे तुटलेले फुटलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत. स्वच्छ आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे 108 आणि तुटले फुटले भंगलेले तांदूळ घ्यायचे नाही आहेत. एक सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी घेत असताना पूजेची सुपारी आपल्याला घ्यायची आहे. हे साहित्य आपल्याला पांढऱ्या रुमालात घालून गाठ बांधून तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात ठेवायचं आहे. आता तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल, महादेवाचं असू शकतं, गणपती बाप्पांचं असू शकतं, त्यानंतर रामाचं मंदिर असू शकतं, हनुमानजीचं मंदिर असू शकतं. तर या मंदिरात हे जे गाठोडं आहे हे आपल्याला नेऊन ठेवायचं आहे. आता हा उपाय केव्हा करायचा आहे, तर हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता. त्यानंतर तिथे मनोमन प्रार्थना करायची आहे की हे जे काही मंदिर असेल, ज्या काही मंदिरातल्या देवता असतील, तर त्यांचं नाम उच्चार करून त्यांना आपले भाग्य उजळण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला हा उपाय करायचा आहे एखाद्या मंगळवारी आणि शनिवारी. मंगळवार आणि शनिवार हप्त्यात 2 वेळेस हा उपाय करू शकता तुम्ही. मंगळवारी करा किंवा शनिवारी करा. हनुमानजीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी हनुमानजीचं मंदिर आहेच. तर तिथे जाऊन आपल्याला जे विड्याचे पान असते, तर हे जे विड्याचे पान आहे घेत असताना स्वच्छ घ्यायचं आहे. फाटलेलं तुटलेलं, त्याचा देठ गेलेला, त्याचा शेंडा तुटलेला असं पान आपल्याला घ्यायचं नाही. तर व्यवस्थित आपल्याला एक पान घ्यायचं आहे आणि ते देठासह आपल्याला हनुमानजीच्या उजव्या पायावर अर्पण करायचं आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला लाडू न्यायचा आहे. तुम्ही बेसन लाडू नेऊ शकता, रव्याचे लाडू नेऊ शकता, राजगिऱ्याचे लाडू नेऊ शकता. लाडूचा कोणत्याही प्रकार, तुम्ही मोतीचूरचे लाडू, कोणताही प्रकार प्रसाद स्वरूपात आपल्याला हनुमानजीला अर्पण करायचा आहे. त्यानंतर तिसरा उपाय आहे तो तुम्ही शनिवारच्या दुपारच्या आधी, म्हणजे दुपारचा जो वेळ आहे त्या वेळेच्या आधी 4 वाजायच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. 12च्या नंतर आणि 4च्या आधी, किंवा सकाळी केला तरी चालेल, पण 12च्या नंतर आणि 4च्या आधी या उपायाचा वेळ आहे. तर तो उपाय मी तुम्हाला सांगते. बघा, शनिवारच्या दुपारच्या आधी आपल्याला
4 मोठे हरभऱ्याचे दाणे घ्यायचे आहे, म्हणजे फुटाणे, जे फुटलेले काळे काळे हरभरे असतात ना, त्याचे फुटाणे असतात ना, त्याला गावरान हरभरेसुद्धा म्हणतो आपण. त्याचा असा तांबूस लाल कलर असतो बघा. तर ते हरभरे घ्यायचे आपल्याला, फुटाणे घ्यायचे आहे फुटलेले. आणि हे जे फुटाणे आहे हे आपल्या डोक्यावरून आपल्याला 3 वेळा उतरवायचे आहे, म्हणजे फिरवायचे आहे आपल्या डोक्यावरती, असे गोल गोल 3 वेळा फिरवायचे आहे. आणि हे हरभऱ्याचे दाणे आपल्याला कुत्र्याला खायला घालायचे आहे. असं आपल्याला 11 शनिवार करायचे. 11 शनिवार हा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायाने आपलं भाग्य उजळण्यास अर्थातच सुरुवात होऊ शकते. बघा, नक्कीच हे उपाय तुम्ही करून पहा आणि आयुष्यात काय अनुभव येतील ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.